एक्साइटेड असाल तुम्ही भाऊचा धक्का बघण्याकरता, जो आता अगदीच 1-1.5 तासात सुरू होणार आहे. पण प्रोमो पाहून हुरळून जाऊ नका, कारण की प्रोमो मध्ये जसं दाखवलंय आणि जसं कदाचित अख्खा महाराष्ट्र वाटच बघतोय त्या क्षणाची की कधी एकदा जान्हवी घराच्या बाहेर जाईल, तो प्रोमो खरा नाही म्हणजे तो प्रोमो मिसलिडिंग आहे. तर प्रोमो मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की रितेश भाऊ जान्हवीला सांगतात की तुम्ही बिग बॉस मधले वर्स्ट कॉन्टेस्टंट आहात. खरंच आहे, अगदी बेकारच आहे ती आणि तिचं तोंडही बेकार आहे. पण त्याकरता रितेश भाऊ तिला सांगतात की तुम्ही आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर या, आणि तिला असं उठून जाताना दाखवलेलं आहे. तर एकच खळबळ उडालेली आहे तो प्रोमो बघून की जान्हवी एलिमिनेट झाली का. पण जान्हवी एलिमिनेट झालेली नाहीये, ती घरातच आहे तिथे. आणि तिला जे उठून जाताना दाखवलेलं आहे त्याच्यात 2 शक्यता असू शकतात. कदाचित तिला दारापर्यंत नेतील घाबरवल्यासारखं आणि परत आणतील, किंवा तिला कोणत्या तरी प्रकारची शिक्षा देतील. म्हणजे आधीच्या सीझन मध्ये आपण जेल बिल बघितलेलं आहे, तर कदाचित तिला जेलमध्ये टाकतील. अर्थात जेलचं ओपनिंग केलेलं नाहीये त्यांनी अजून, पण काय एक एक रूम ते ओपन करतात तसं ह्या वीकेंडला कदाचित जेल ओपन करतील, तर कदाचित ती जेलमध्ये जाऊ शकते. किंवा अशीच दुसरी कुठली तरी पनिशमेंट तिला देण्यात येणार असणार आहे, की समजा गार्डन एरियामध्येच बसून राहायचं. जसं हिंदी बिग बॉस OTT मध्ये दाखवलं होतं लवकेशसाठी की हातकडी घालून गार्डन एरियात बसायचं, असं काहीतरी असू शकणार आहे. म्हणजे असंच काहीतरी आहे, पण ती नक्की कोणत्या प्रकारची पनिशमेंट आहे हे आता आपल्याला थोड्याच वेळात कळेल. पण ती घराच्या बाहेर 100% गेलेली नाही. ह्याच्या मागे सुद्धा कारण आहे. जान्हवी कितीही वाईट वागत असली तरी सुद्धा एका शोच्या दृष्टीने किंवा चॅनलच्या दृष्टीने जान्हवीमुळे भयंकर TRP मिळतोय, जसं निकीमुळे सुद्धा मिळतोय. त्यामुळे हे अशा कॉन्टेस्टंट्सना ते तडकाफडकी घराच्या बाहेर काढत नाहीत. त्याच्यात अजून सस्पेन्स क्रिएट करून ते अजून TRP वाढतात, त्याचा फायदा करून घेतात आणि मग टुवर्ड्स द फायनल ह्या सगळ्या कॉन्टेस्टंट्सना ते एलिमिनेट करून टाकतात. तर 100% जान्हवी घरातच राहणार आहे, तिचं एलिमिनेशन बिलकुल झालेलं नाहीये. तर मग एलिमिनेशन कोणाचं झालंय, तर वोटिंग ट्रेंड्स प्रमाणे सर्वात कमी वोट्स इरिनाला आलेले आहेत. टफ फाईट इरिना आणि वैभव मध्ये चाललेली, म्हणजे बऱ्याच काळापर्यंत इरिना थोडीशी पुढे होती वैभवपेक्षा, आणि शेवटी जेव्हा पोल क्लोज झाला तेव्हा मात्र वैभव पुढे गेला. हे तुम्ही बऱ्याच चॅनल्स वरती बघू शकता, पण मी वोटिंग ट्रेंड फॉलो करते ते फक्त मंदारचे ऍक्ट रायडर्स चॅनल वरती. तुम्ही पण त्याला जरूर फॉलो करा. त्याच्या व्हिडिओ प्रमाणे क्लोजिंग पोल मध्ये वैभव इरिनाच्या पुढे गेलेला आहे. आर्या लीड करते फर्स्ट पोझिशनला, आणि आर्याला भरपूर सपोर्ट मिळाला, एस्पेशली बिकॉज टीम बी तिला एकटं पाडण्याचा प्रयत्न करते म्हणून. तर आज एलिमिनेट होणार आहे इरिना. म्हणजे जर का वोटिंगचं फक्त बघितलं तरी इरिनाच एलिमिनेट होणार आहे, कारण की तिला सर्वात कमी वोट्स आहेत. शिवाय ती घरात काही कॉन्टेंट पण देत नाहीये, ती फक्त एक शोभेची भावली आहे. अधूनमधून कुठेतरी ती जाऊन तोडकं फोडकं मराठी बोलून येते. आधी ते क्यूट वाटत होतं, पण आता काही त्याच्यात दम वाटत नाहीये. तिला कोणाच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं नसतं, कारण तिला नेगेटिव्ह फिलिंग्स लांब ठेवायची असतात, नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट करायची नसते. सो बेसिकली तिची इन्व्हॉल्वमेंट काहीच नाहीये. त्यामुळे जर कॉन्टेंटचा भाग बघितला तरी सुद्धा इरिनापेक्षा जास्ती कॉन्टेंट वैभव देतो, त्यामुळे वैभवला ते ठेवणार. प्लस वोट्स पण आता त्याला जास्ती आहेत, त्यामुळे वैभव सेफ होईल. कदाचित तो डेंजर झोन पर्यंत जाईल, पण इव्हेंच्युअली वैभव सेफ होईल आणि एलिमिनेट होणार इरिना. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा. आता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. तुमचे कॉमेंट्स मला जरूर वाचायला आवडतील. बाय बाय.